हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आपण जे गणपती बाप्पा विणला होता तर त्याला मला बऱ्याच साऱ्या कमेंट आल्या की ताई तुम्ही गणपती बाप्पासाठी एखादा आसन बनवून दाखवा। तर मैत्रिणींनो, या अगोदर मी माझ्या चॅनलवर भरपूर क्रोशाचे आसन व्हिडिओ टाकलेले आहेत। जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की चेक करा। आणि त्याच्यानंतर मी गणपती बाप्पा स्पेशल एक चौरंग असा व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे, त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, एकदा पाहिलं नसेल तर नक्की चेक करा। आणि आज मी तुमच्या कमेंटवरच हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर आज मी तुमच्यासाठी एक कमळाचं आसन कसं बनवायचं हे शिकवणार आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी झटपट विणून होते। तर त्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग मैत्रिणींनो, जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे मी 3 कलरची लोकर घेतलेली आहे हे आसन बनवण्यासाठी। हिरवा कलर, गुलाबी कलर आणि थोडासा इथे येलो कलर लागणार आहे। आणि त्याच्यानंतर 12 नंबरचा क्रोशा घेतलेला आहे। तर सर्वात अगोदर काय करायचंय, आपल्याला हिरव्या कलरने विणायला सुरुवात करायची आहे। तर सर्वात अगोदर एक मॅजिक रिंग घ्यायची आणि मॅजिक रिंग घेतल्यानंतर 3 साकळ्या विणायच्या। 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे। तर याच्यामध्ये आणखीन आपल्याला 12 खांब विणायचे आहेत, म्हणजे टोटल 13 खांब विणायचे आहेत। 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13। आता 13 खांब विणल्यानंतर काय करायचं, हा धागा घट्ट ओढून घ्यायचा आहे। आणि धागा घट्ट ओढून घेतल्यानंतर हे पहिल्या खांबावर स्लिप स्टिच करायचं आणि 3 साकळ्या घ्यायच्या। 3 साकळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। तर या दुसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं, प्रत्येक खांबावर 2-2 खांब असं हे दुसरं राऊंड कंप्लीट करून घ्यायचं। इथे पाहू शकता मी दुसरा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आणि आता तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या खांबावर एक डबल क्रोशा, म्हणजे मी इथे 3 साकळ्या घालून घेतलेल्या आहेत। आता दुसऱ्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब विणायचे आहेत। एकाच खांबामध्ये 2 खांब, म्हणजे एकामध्ये 1 एकामध्ये 2 असं आपल्याला पूर्ण राऊंड मध्ये विणून घ्यायचं आहे, म्हणजे आपले 39 खांब तयार होतील। एकामध्ये 2। तर मी 39 खांबांनी हा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे पाहू शकता मी हे तिसरं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे। आता परत हे तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईन करायचं आणि चौथ्या राऊंड साठी आपल्याला काय करायचं आहे, 3 साखळ्या घ्यायच्या। 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या 2 खांबावर एक खांब घालायचा आहे आणि तिसऱ्या खांबावर 2 खांब घालायचे आहेत। एकाच खांबामध्ये 1 आणि 2, परत 1 खांब, परत 1 खांब, तिसरा आणि चौथा 2 खांब। तर इथे थोडीशी माझ्या लोकरला चमकी नसल्यामुळे मी हे कट करून घेते। तर इथे पाहू शकता मी कट करून घेतल्यामुळे मला काही खांब उखळावे लागलेले आहेत। तर थोडंसं होते कधी कधी लोकरीला चमकी येत नाही, तर ती आपल्याला कट करून काढायची असते, कारण त्याच्यामुळे आपल्या पूर्ण वस्तूची शाईन बिघडते। 2 खांबावर 1 आणि तिसऱ्या खांबावर आपल्याला 2 घालायचे। असंच हा चौथा राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपले 52 खांब तयार मिळतील। तर मी चौथा राऊंड कंप्लीट करून घेते। तर इथे पाहू शकता मी हा चौथा राऊंड 52 खांबांनी कंप्लीट करून घेतलेला आहे। आता परत काय करायचं, ही जी तिसरी साखळी आहे या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिचने जॉईन करायचं आणि परत 3 साखळ्या घ्यायच्या।
3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक खांबावर एक एक खांब घालायचा आहे, म्हणजे 5व्या राऊंड मध्ये आपले 52ला 52च खांब आले पाहिजे। तर इथे मी 5वा राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। हे पाहू शकता मैत्रिणींनो, मी 5 राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। आता आपल्याला 6व्या राऊंड मध्ये खांब वाढवायचे आहेत, तर आपण 5व्या राऊंड मध्ये खांब वाढवले नव्हते, तर 6व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं, आता मी ही स्लिप टिशने जॉईंट करून घेतलेला आहे आणि जॉईंट केल्यानंतर सेम आपण प्रत्येक वेळेस 3 खांब म्हणजे एक साखळी घेतो, 3 साखळ्या म्हणजे एक खांब घेतो। आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढच्या 3 खांबावर एक एक म्हणजे पुढच्या 2 खांबावर एक एक घालायचं आहे। हे 3 साखळ्याचा एक खांब आणि पुढच्या 2 खांबावर एक एक खांब, म्हणजे झाले आपले टोटल 3 खांब। आता काय करायचं, त्याच्या पुढच्या खांबावर एकाच खांबामध्ये आपल्याला 2 खांब विणायचे। तर हेच आपल्याला पूर्ण राऊंडनी कंप्लीट करून घ्यायचं आहे, रिपीट। तर इथे पाहू शकता मी हे 6वं राऊंड कंप्लीट करून घेतलेलं आहे। थोडंसं आपल्याला असा शेप हवा आहे। तर आता आपला 7वं लास्टचं राऊंड राहिलेला आहे, नंतर आपण पाकळ्या बनवायला घेणार आहोत हिरव्या कलरनीच। तर 6व्या राऊंड मध्ये टोटल माझ्याकडे 65 खांब होते। तर आता काय करायचं, 7व्या राऊंडला सुरुवात करायची आहे। तर 7व्या राऊंड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेम पद्धतीने स्लिप टिच करून घ्यायचं आणि परत 3 साखळ्या म्हणजे आपला पहिला खांब असणार आहे। आता आपल्याला काय करायचं, पहिल्या 4 खांबावर 4 खांब घालायचे आहेत। 2 3 आणि 4 आणि आता ह्या 5व्या खांबावर आपल्याला 2 खांब घालायचे आहेत, एकाच खांबामध्ये 2 खांब। असंच आपल्याला रिपीट करायचं आहे, म्हणजे राऊंडच्या शेवटी आपल्याला 78 खांब तयार मिळतील। तर मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, या पद्धतीने तयार झालेला आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 3 साखळ्याचा एक खांब विणलेला आहे आणि तिथेच आणखीन एक खांब विणायचा आहे। आता काय करायचं, सुईवर 2 वेळेस वेढा घ्यायचा आणि त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत। 2 ट्रिपल क्रोशे। आता काय करायचं, त्याच्या पुढच्या खांबावर 3 वेळेस सुईवर वेढा घ्यायचा आणि इथे आपल्याला ट्रिपल क्रोशापेक्षा थोडासा मोठा खांब विणायचा आहे। तर इथे आपल्याला 1 2 3 वेळेस सुईवर वेढा घ्यायचा आणि ह्या दोनातून एक वेळेस, ह्या दोनातून एक वेळेस, ह्या दोनातून एक वेळेस आणि ह्या दोनातून एक वेळेस, 4 वेळेस धागा काढून एक मोठा खांब, अशा आपल्याला 2 खांब मोठे विणून घ्यायचे आहेत। आणि नंतर 1 2 3 साखळ्या विणल्या आणि 3 साखळ्या विणल्यानंतर ह्या दुसऱ्या मोठ्या खांबावर डबल ट्रिपल क्रोशावर आपल्याला एक पिको करून घ्यायचा आहे आणि परत तिथेच एक डबल ट्रिपल क्रोशा विणायचा आहे। या पद्धतीने 1 2 3 आणि आता 3 आपले डबल ट्रिपल क्रोशा झाले। आता पुढच्या खांबावर काय करायचं, 2 ट्रिपल क्रोशा विणायचे आहेत, 1 आणि 2। या पद्धतीने 2 ट्रिपल क्रोशा विणल्यानंतर त्याच्या पुढच्या खांबावर आपल्याला काय करायचं आहे, 2 खांब विणायचे आहेत, 1 आणि 2। तर या पद्धतीने आपल्याला एक पाकळी बनवून घ्यायची आहे। तर इथे पाहू शकता मी एक बनवून घेतलेली आहे। आता काय करायचं, एक खांब स्किप करायचा आणि या दुसऱ्या खांबावर स्लिप टिच किंवा मुक्या खांबाने जॉईंट करायचं आहे। तर इथे स्लिप टिचने जॉईंट केलं तरी चालेल। तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी सर्वात अगोदर एका खांबावर 2 खांब विणलेले आहेत आणि त्याच्यानंतर 2 डबल क्रोशे विणल्यानंतर पुढच्या खांबावर 2 ट्रिपल क्रोशे विणलेले आहेत आणि त्याच्यानंतरच्या खांबावर 3 ट्रिपल क्रोशे विणलेले आहेत, डबल ट्रिपल क्रोशे, म्हणजे 3 वेळेस धागा सुईवर घेऊन 4 वेळेस काढला आणि याच्या आतमधल्या डबल ट्रिपल क्रोशावर आपण
3 साखळ्या घेऊन पिको केलेला आहे आणि नंतर परत 2 ट्रिपल क्रोशे विणले आणि नंतर 2 डबल क्रोशे विणून एक खांब सोडून पुढच्या खांबावर स्लिप स्टिचने जॉईंट केलं। आता अशाच आपल्याला बाकीच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। तर काय करायचं, एक खांब स्किप करायचा आणि ह्या दुसऱ्या खांबावर आपल्याला 2 खांब विणायचे आहेत या पद्धतीने आणि त्याच्या पुढच्या खांबावर 2 ट्रिपल क्रोशे विणायचे आहेत। 1 2। तर सेम जसं आपण पहिलं फुल विणलं होतं, पाकळी विणली होती त्याच पद्धतीने बाकीच्या पाकळ्या विणून घ्यायच्या। तर मी पूर्ण पाकळ्या विणून घेते आणि नंतर दाखवते। तर इथे पाहू शकता मी हा बेस बनवून घेतलेला आहे, पूर्ण पाकळ्या वगैरे जसं कमळाचं खालचं जे हिरवं पान असते त्या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्येच हिरव्या कलरमध्येच थोडासा वेगळा शेड घेतलेला आहे फेंट आणि त्याच्या मी हे 4 लाईन बनवून घेतलेले आहेत, 1 2 3 4। तर ह्या 4 लाईन अशा बनवून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला ही बाजूला ठेवायचं आहे आणि कमळाच्या आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहेत। तर इथे मी भरपूर साऱ्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। आपल्याला जवळजवळ 20 पाकळ्या हव्या आहेत। तर ह्या पाकळ्या कशा बनवायच्या हे आपण पाहूयात। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन कोणतेही घेऊ शकता। तर इथे मी गुलाबी कलर मध्ये बनवलेले आहेत, तुम्ही लाल घेऊ शकता, पिवळा घेऊ शकता किंवा 10 लाल 10 पिवळ्यांनी अशा सुद्धा पाकळ्या घेऊ शकता आवडीनुसार। तर आता काय करायचं आहे, आपल्याला सिंपल साखळ्या विणायच्या आहेत। तर या पद्धतीने एक गाठ मारून घ्यायची आणि गाठ मारल्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि 7 साखळ्या विणायच्या। 7 साखळ्या विणल्यानंतर काय करायचं, 1 2 3 साखळ्या स्किप करायच्या आणि ह्या चौथ्या साखळीवर आपल्याला काय करायचं आहे, एक हाफ डबल क्रोशा विणायचा आहे आणि आता काय करायचं, ह्या पुढच्या 3 साखळ्यावर आपल्याला 3 खांब विणायचे। 2 खांबावर 2 खांब विणायचे 2 आणि हा जो तिसरा खांब आहे या तिसऱ्या खांबामध्ये आपल्याला काय करायचं, 7 खांब विणायचे आहेत एकाच खांबात। 1 2 3 4 5 6 आणि ही 7 खांब विणल्यानंतर काय करायचं, ह्या 2 खांबावर 2 खांब घालायचे। 1 आणि 2 आणि जो आपण हाफ डबल क्रोशा घेतला होता त्याच्यावर एक हाफ डबल क्रोशा घालायचा आणि ज्या पहिल्या 3 साखळ्या होत्या त्या पहिल्या साखळीमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा घालायचा या पद्धतीने आणि आता त्या तिसऱ्या साखळीवर स्लिप स्टिच करायचं आहे। तर हे झालं आपलं पहिलं राऊंड। आता दुसऱ्या राऊंड साठी काय करायचं, 2 साखळ्या घ्यायच्या आणि हाफ डबल क्रोशावर हाफ डबल क्रोशा विणायचा आणि जे 2 डबल क्रोशे विणले होते त्याच्यावर 2 डबल क्रोशे विणायचे 1 आणि 2। आता जे हे 7 डबल क्रोशे आहे त्याच्यावर प्रत्येक डबल क्रोशावर आपल्याला 2 डबल क्रोशे विणायचे, म्हणजे 7 चे आपले 14 डबल क्रोशे विणून होतील। तर इथून इथपर्यंत मी 14 डबल क्रोशे विणून घेते। या 7 डबल क्रोशावर आपल्याला 14 डबल क्रोशे विणायचे आहेत। तर आता आपल्याला काय करायचे, परत हे जे 2 डबल क्रोशे आहेत ह्या 2 डबल क्रोशावर 2 डबल क्रोशे घालायचे आणि पुढच्या हाफ डबल क्रोशावर हाफ डबल क्रोशा घालायचा आणि परत जिथे आपण खांब विणला होता म्हणजे मुका खांब तिथे सुद्धा एक हाफ डबल क्रोशे विणायचा आणि ह्या चेन वर आपल्याला एक मुका खांब विणायचा आहे आणि आता स्लिप स्टिचने जॉईंट करून हे राऊंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपली पाकळी तयार झालेली आहे। तर धागा कट करून घ्यायचा आणि हा धागा आपल्याला हायर करून देखील घ्यायचा। तर या पद्धतीने आपले
बाकीच्या सर्व पाकळ्या तयार झालेल्या आहेत. तर इथे पाहू शकता मी सुईमध्ये हिरव्या कलरचा धागा भरून घेतलेला आहे. आता आपल्या उलट्या साईडने शिवून घ्यायचा आहे. ही उलटी साईड आहे. तर 1 2 3 4 या चौथ्या राऊंडवर आपल्याला ही बाजू आपल्याला सोयीशी शिवून घ्यायची आहे. तर इथे ह्या चौथ्या लाईनवर कुठेही टाके टाकत आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर प्रत्येक धाग्यातून टाका घ्यायचा आहे, म्हणजे एकदम व्यवस्थित घट्ट शिवून घ्यायचं आहे. या पद्धतीने तर असंच गोल इथपर्यंत शिवायचं आणि नंतर आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मी इथपर्यंत शिवून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, थोडं थोडं करून याच्यामध्ये कॉटन घालायचं आहे. व्यवस्थित कॉटन घालायचं आहे. जास्त जाड पण नाही घालायचं आणि जास्त पातळ पण नाही. थोडंसं आपलं हे जे कमळाचा आकार व्यवस्थित फुगेल या पद्धतीने आपल्याला कॉटन भरून घ्यायचं आहे. आणि आता परत हे पूर्ण शिवून घ्यायचं आहे. तर आता मी हे पूर्ण शिवून कंप्लीट करते. तर इथे पाहू शकता व्यवस्थित शिवून घेतलेलं आहे. आणि शिवून घेतल्यानंतर या साईडने पाहू शकता किती सुंदर असा शेप आलेला आहे. आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या व्यवस्थित आपल्याला सेट करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने. आणि सेट केल्यानंतर आता मी ह्या गुलाबी पाकळ्या या पद्धतीने चिटकून घेणार आहे. हवं तर तुम्ही शिवून देखील घेऊ शकता. या पद्धतीने आपल्याला ग्लूगमच्या साहाय्याने चिटकून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता या पद्धतीने इथे मी ग्लूगम लावून घेणार आहे. आणि ह्या शेवटच्या रांगेला आपल्याला चिटकून घ्यायचं आहे. तर ही शेवटची रांग सोडून ह्या आधेमध्ये आपल्याला या पद्धतीने पूर्ण चिटकून घ्यायचे आहे. तर दोन्हीच्या मध्ये एक आपल्याला अशी चिटकून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही शिवून देखील घेऊ शकता किंवा चिटकवल्यानंतर सुद्धा एक टाका मारू शकता. तर ग्लूगमने व्यवस्थित चिटकवले जाते आणि धुतलं तरी पण निघत नाही. त्याच्यामुळे मी इथे ग्लूगमने चिटकून घेणार आहे. तर मी सर्व चिटकून घेते. तर या पद्धतीने मी ह्या 10 चिटकवलेल्या आहेत. आता ह्या ज्या 10 आहेत ह्या दोन्हीच्या मध्ये चिटकवायच्या आहेत. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण मध्ये चिटकून घ्यायचे आहेत दोन्हीच्या. तर एवढ्या मी चिटकून घेते 10 आणि नंतर दाखवते. तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो, मी पूर्ण कंप्लीट करून घेतलेला आहे आणि किती सुंदर आपलं हे कमळ तयार झालेलं आहे. थोडासा शेप द्यायचा आहे. तर इथे मी ग्लूगमने चिटकवलेला आहे. हवं तर तुम्ही हाताने देखील शिवू शकता. आणि तर याच्यामध्ये पाहू शकता आपण जे क्रोशाचा गणपती बनवला होता ते मी याच्यामध्ये ठेवलेला आहे आणि पाहू शकता किती सुंदर दिसत आहे. तर मी तुम्हाला तर इथे पाहू शकता मी ह्या कमळामध्ये हे गणपती बाप्पा बसवलेले आहेत आणि किती सुंदर आपलं हे कमळ दिसत आहे.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.